निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणांमुळे अमरावती जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणांची उगवणी झाली नाही। यातच राजुरा तालुक्यात एका बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं। एका शेतकऱ्यांना संतापाच्या भरात कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट झाडावर लटकवण्याचा इशारा दिला। महालोक कंपनीचं सोयाबीन, बूस्टर कंपनीचं हुतुतू सोयाबीन, महादेव इन्व्हेज आणि इतर कंपन्यांच्या बियाणांची पेरणी करून 10 ते 12 दिवस उलटले तरी देखील उगवण झाली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर महालोक कंपनीचे अधिकारी प्रत्यक्ष शेतात दाखल झाले। त्यांनी प्रभावित शेतांची पाहणी केली। मात्र पाहणी दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। अमरावती जिल्ह्यातील राजुरा येथील शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे यांनी संताप व्यक्त करत कंपनीच्या अधिकाऱ्यांना कठोर शब्दात इशारा दिला। 13 तारखेला वावर पेरलं, आम्हाला इथं 5 आवरेज लागत नाही। हे पेरा लागते, खा लागते, त्याच्यावर घर चालते। लेकराचे शिक्षण त्याच्यावर आहे। आम्हाला उली उली लेकर आहे, शिक्षण करायला लागते। तुमच्या लेकर मोठ्या शाळेत शिकते, आमच्या लेकर जिल्हा परिषदेत शिकते। दप्तर घ्यायला पैसा नाही इथं, मी सोडणार नाही। इथं झाडाला बांधून ठेवी मला तुमच्या वरिष्ठ अधिकारी। तुम्ही बिलकुल ठीक आहे, तुमचा शब्द लागेल तुम्हाला। आले नाही तुम्हाला परत सांगितलं पाहिजे। आम्हाला वास्तविक पाहिजे डोळ्यात पाणी पा आली असते काय बितून आली आमच्या हे तंत्र वर येऊ राहिलं। आता पाणी नाही साहेब कोणत्या कृषी केंद्राला उभं नाही ठेवत आम्हाला। एकही कृषी केंद्रवाला साधं कन्या शेतकरी मागतलं, एक थैली सोयाबीन मागतलं, उधार नाही देत आम्हाला कोणी। त्यांनी म्हणतात शेतकऱ्याची परिस्थिती नाही पैसे द्यायची। एक कृषी केंद्रवाला एक थैली उधार देत नाही आम्हाला। 100 रुपये कमी असते, पुरे व्याजाला पैसे आणायला लागते। वापस पाठवा।